नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की कुळाने जर मालकाला जमीन परत दिली तर हे जे काही परत देणं आहे हे कधी लीगल असतं आणि कधी इल्लीगल असतं। या संदर्भाने आपण तरतूद बघूया आणि एक जजमेंट बघूया। मित्रो, कुळ कायद्याचे केसेस पाहताना मी बऱ्याच ठिकाणी असं पाहिलं आहे की हे जे कुळ आहेत, कुळाला मालक लोकांनी फसवून कुळाकडून मी जमीन परत घेत आहे किंवा कुळ स्वतः पत्र देतोय की मी माझ्या जमिनीला अमुक अमुक कारणामुळे ही माझी जमीन कसत नाही म्हणून ही जमीन मालकाला परत देतोय, अशा पद्धतीचं पत्र दिलं। या पत्राची नोंद फेरफारवर घेतली आणि त्या फेरफारचा अंमल जो आहे 7/12 दिला आणि कुळाचं नाव कमी केलं आणि मालकाचं नाव रिस्टोर केलं। अशा पद्धतीच्या बऱ्याच नोंदी मी बघतो आहे। म्हणजे काय, एका वाक्यात असं आहे की कुळाला शेंडी लावली मालक लोकांनी आणि कुळाकडून एखादं पत्र घेतलं आणि कुळाची जमीन काढून घेतली, त्याला थोडेफार चिरीमिरी पैसे दिले असतील आणि तो फेरफार तसा घातला। असं जर काही झालं असेल तर कुळ कायदा काय म्हणतो, तर कुळ कायदा म्हणतो अशा पद्धतीचं पत्र किंवा साक्ष किंवा तलाठ्याच्या पुढे गवाही अशा कुठल्याही प्रकाराने जर एखाद्या कुळाने आपला मालकी हक्क सोडला असेल आणि तो मालकी हक्क मालकाच्या लाभात सोडला असेल तर हे जे काही मालकाच्या लाभात कुळाने मालकी हक्क सोडण्याची जी काही प्रक्रिया आहे ती बेकायदेशीर आहे। जो काही फेरफार आहे तो बेकायदेशीर आहे। म्हणजे कुळाने मालकाला जी जमीन रिस्टोर करून दिली किंवा परत दिली ती एकूण प्रक्रिया बेकायदेशीर असल्यामुळे आजच्या तारखेला कुळाचे वारस ती जमीन परत मागवू शकतात, अशी कायदेशीर तरतूद आहे। असं का आहे, याचं कारण असं आहे की जर कुळाने मालकाला जमीन परत करायची असेल तर त्याच्यासाठी कुळ कायद्यामध्ये कलम 15 स्वतंत्रपणे दिले आहे। त्याच्यामध्ये एक प्रोसेस सांगितली आहे, त्या प्रोसेसप्रमाणे द्यायचं असतं। असं थेट तलाठ्याकडे जा, तुम्ही साक्ष द्या, बयान द्या आणि कुळाने मालकाच्या लाभात जमीन सोडली असं होत नाही। त्याच्यासाठी कलम 15ची प्रक्रिया राबवून जर सोडली असेल तर चालतं। आता कलम 15ची प्रक्रिया काय, ती खूप मोठी प्रक्रिया आहे। तहसीलदारकडे दावा दाखल करावा लागतो, अर्ज द्यावा लागतो, नोटीस निघतात, सुनावणी होते, पुरावे पाहिल्या जातात। हे सगळं प्रक्रिया झाल्यानंतर त्या केस नंबर पडतो, तहसीलदार त्यानुसार सुनावणी करून एक आदेश काढतो। त्या आदेशाची अंमलबजावणीसाठी ते आदेश पाठवलं जातं आणि फेरफारमध्ये मग त्या आदेशाचं अंमलबजावणीचं सगळी माहिती लिहून मग कुळ आपला जे काही मालकी हक्क आहे किंवा कुळाचा जो हक्क आहे तो मालकाच्या लाभात सोडू शकतो, अशी ती 15ची मोठी प्रक्रिया आहे। पण बऱ्याच ठिकाणी मी असं पाहिलं की कलम 15 प्रमाणे झालेच नाही। मालकाने कुळाला बोलवलं, हे घे तू चिरीमिरी एवढे पैसे घे आणि तलाठ्याकडे बयान दे, आणि यांनी बयान दिलं आणि कुळाने आपला जो काही हक्क आहे तो मालकाच्या लाभात सोडून दिला, तो फेरफार पडला आणि कुळाचा हक्क किंवा कुळाचं नाव कमी केलं, अशा नोंदी आहेत। जर तुमच्या पूर्वजांनी अशा प्रकारे काही चूक केली असेल, तलाठ्याकडे जाऊन बयान दिली, साक्ष दिली आणि आपला कुळ म्हणून जो हक्क होता तो मालकाच्या लाभात सोडला असेल तर ते बेकायदेशीर आहे। ते तुम्हाला परत मिळतं, तुम्ही ते आजही परत मिळवू शकता। बरं, या संदर्भाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे। आत्ता तुमच्या स्क्रीनवर जो जजमेंट दिसतोय त्या जजमेंटमध्ये अशाच प्रकारची केस गेली होती। ऑनरेबल कोर्टाने सगळे पुरावे तपासले आणि कोर्टाने असं म्हटलं की या प्रक्रियेमध्ये किंवा या केसमध्ये कुळाने आपला कुळाचा हक्क मालकाच्या लाभात सोडताना कलम 15 प्रमाणे जे काही प्रक्रिया आहे ती राबवली नव्हती। त्याच्यामुळे मालकाच्या लाभात जे हक्क सोडलं होतं ती गोष्टच बेकायदेशीर आहे। म्हणून मालकाने जे कुळाकडून हक्क घेतले ते रद्द केले आणि कुळाच्या वारसांना परत जमीन कुळ म्हणून रिस्टोर करून दिली, तो सगळा हक्क दिला। या प्रकारचं हे जजमेंट आहे। त्यामुळे तुमच्या पूर्वजांनी पण जर कुळ असताना आपला मालकी हक्क मालकाच्या लाभात सोडला असेल तर हा जजमेंट तुम्ही वापरू शकता आणि तुमची जमीन, तुमच्या पूर्वजाची जमीन तुम्ही रिस्टोर करून घेऊ शकता। तर मित्रो, ही होती माहिती की प्रक्रिया न राबवता जर कुळांनी आपला हक्क मालकाच्या लाभात सोडला असेल तर जमीन कशा पद्धतीने परत मिळवता येऊ शकते, त्या संदर्भाने एक जजमेंट आणि कायदेशीर तरतूद। तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन, त्यासाठी कायदेभान पाहत राहा। आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात। माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही। व्हॉट्सॲपवर जा, नाव, गाव, जिल्हा, केसची माहिती लिहून पाठवा। तुमच्या केसमध्ये जर मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ। बाय।